की घरामध्ये एक ठराविक बसण्याची जागा असते आपली, तिथे बसल्यावर आपण रिलॅक्स होतो. चहा पिण्याची जागा, झोपण्याची जागा, इथे पण व्हायब्रेशन्स आहेत. मग तुमच्या माझ्यात किती व्हायब्रेशन्स असतील, बरोबर ना? तर प्रत्येक अंकातले व्हायब्रेशन्स आहेत. जशी की सगळीकडे चैतन्यमय शक्ती आहे, कॉस्मिक एनर्जी आहे, त्याचप्रमाणे नावामध्ये सुद्धा कॉस्मिक एनर्जी आहे. ती जर स्पंदन मॅच नसतील तर आयुष्यामध्ये अडचणी 100%. टॉपवर लोक का आहेत, तळागाळातल्या लोकांना का प्रॉब्लेम्स आहेत, सामान्य लोकांना का प्रॉब्लेम्स आहेत. आता 29 असेल तर 2 म्हणजे चंद्र येतो आणि 9 म्हणजे मंगळ येतो, बरोबर 11 येतो. म्हणजे परत रवी ग्रहाचे पण व्हायब्रेशन 29 तारखेला मिळतात. तर हे 1 ते 9 अंकांचं हे शास्त्र आहे आणि त्या प्रत्येक अंकाला प्रत्येकी एक ग्रह दिलेला आहे. ते ग्रह आयुष्यामध्ये काम करत असतात. काही जण पूर्ण तारखेला भाग्यांक म्हणतात, पहिल्या तारखेला मुलांक म्हणतात, पण भाग्यांक हा सोपा आहे लक्षात ठेवायला. आणि तुमचं भाग्य घेऊन आलेला अंक तो भाग्यांक. पूर्ण तारीख, पहिली तारीख भाग्यांक, पूर्ण जी टोटल दैवांक, डेस्टिनी नंबर. मून साइन, सन साइन जशी आहे तसं आपल्याला 2 अंक आहेत प्रत्येकाला, भाग्यांक, प्रारब्धांक. नमस्कार मित्रांनो, मी मयूर आणि अनसीन मराठीच्या या दुसऱ्या पॉडकास्टमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, असं म्हणतात की आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी मागे काही ना काहीतरी कारण दडलेलं असतं. अकारण अशी कोणतीच गोष्ट आपल्या आयुष्यात घडत नसते. मग बरेचदा ते कारण भौतिक असतं किंवा ते आंतरिक असतं. अशा कित्येक कारणांपैकीच एक कारण म्हणजे अंक. लहानपणापासून आपल्याला 1, 2 अंक, बेचे पाढे, ते आत्तापर्यंत गोष्टी आपल्या कामी येतात हेच सांगण्यासाठी आज आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत अंकशास्त्रज्ञ, अंक ज्योतिषतज्ञ डॉक्टर मनीषा राक्षे मॅम. मॅम नमस्कार, मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मॅम, आता या पॉडकास्टला सुरुवातच या गोष्टीने करूया. या अंक ज्योतिषतज्ञ या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट कसा निर्माण झाला आणि तुम्हाला कधी कळालं की ही नक्की कॉन्सेप्ट काय? मी शुभयोग वधूवर संस्था चालवत होते. तर त्यावेळेला असं लक्षात आलं की लोक माझ्याकडे येत होती स्थळांसाठी वगैरे. तेव्हा ते मला म्हणाले की मॅडम, मग तुम्हीच का नाही पत्रिका बघत? तर तुम्ही जर पत्रिका बघितली तर आम्हाला कुठे जाण्याची आवश्यकता नाही पडणार. पण कसं आहे, माझा या कुठल्याही शास्त्रावर खरंच विश्वास नव्हता. मग मी कुठल्या ज्योतिषाकडे कसं पाठवू, म्हणून मग मी स्वतः हे सोप्यातलं सोपं शास्त्र म्हणून मी अंकशास्त्र असं शिकले. आणि मग ते करताना शिकताना असं लक्षात आलं, जेव्हा मी लोकांच्या डेट्स बघायला लागले तेव्हा लक्षात आलं की नाही, यांच्या जन्मतारखेत अडचण आहे किंवा सहीमध्ये अडचण आहे, म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी येत आहेत. हे करतानाच मॅरेज ब्युरो चालवत असताना मला जास्त वेळ मिळाला रिसर्च करायला आणि या क्षेत्राकडे मी वळले. आणि मग ते शिकत असताना मग न्यूमरॉलॉजीची आधी पदवी घेतली, मग टॅरो कार्ड्स रीडिंग शिकले, ते करता करता ॲस्ट्रॉलॉजी आणि मग वास्तुशास्त्र पण मी शिकले. मग याच्यामध्ये हळूहळू मला इंटरेस्ट निर्माण झाला. पण एक सांगते की माझा कधीही खरंच ज्योतिषशास्त्रावर विश्वास नव्हता, कारण मी फिलॉसॉफी आणि लॉजिकची स्टुडंट आहे. तर त्यावेळेला असं देवही नाही असंच काही आमच्या विषयांमध्ये होतं. त्यामुळे कधी त्या दृष्टिकोनाने की मी या क्षेत्राकडे वळेल असं मला कधीच नव्हतं वाटलं. पण मग लोकांचे प्रॉब्लेम येत गेले, मग मी ते बघत गेले आणि मग जणू काही लोक मला सांगायला लागले की मॅडम असं तुम्ही करून दिले आणि असं झालंय. मग माझा हळूहळू या शास्त्रावर विश्वास बसायला लागला आणि आपोआप मी इकडे वळले आणि हे काम माझं निरंतर 23 वर्ष आज चालू आहे आणि मला खूप छान वाटतं. आणि आधीपासूनच कुठेतरी मला ना लहानपणापासून कोणाला तरी मदत करायची एक भावना असायची की मी काहीतरी कोणाला तरी काहीतरी मी लहानपणापासून मदत करायचे. मग कदाचित परमेश्वरानेच या क्षेत्राकडे मला वळवले असं मला वाटतं. या दृष्टिकोनातून मी थोडीशी मदतही माझी होते लोकांना आणि मार्गदर्शन होतं अंकशास्त्राच्या माध्यमातून. योग्य सल्ला दिला जातो आणि त्याप्रमाणे काम चालू आहे. समाजामध्ये लग्नासारखा इतका हळवा आणि नाजूक विषय मध्यस्थी म्हणून करत असताना याचा अंकशास्त्राचा कसा प्रभाव पडतो? खूपच छान, म्हणजे माझा एक्सपिरियन्स खूपच छान आहे. कारण त्यावेळेला मी जे काम करत होते ते दाखवण्याचे मी कार्यक्रमच करायचे
म्हणजे ऑनलाईन बघितलं आणि तुम्ही तुमचं जमवा असं मला ते आवडायचंच नाही. आणि मला एक जबाबदारी वाटायची की नाही आपणच, म्हणजे माझ्या ऑफिसमध्येच मी वधूवरांना त्यांच्या पालकांना बोलावून घ्यायचे. पहिल्या 1-2 मीटिंग्स मी माझ्या समोर करायचे. म्हणजे मला असं वाटायचं की कोणाचा निर्णय चुकायला नको. आणि मग चुकायला नको तर मग लोक म्हणायला लागले की तुम्हीच मॅचिंग का नाही करत पत्रिका, असं झालं ते. आणि आधीपासूनच मनापासून काम करायची आवड, त्यामुळे हे काम होत गेलं. आणि एक किस्सा सांगायला मला खूप आवडेल. एक गृहस्थ होते, आजही मला आठवतं, त्यांचं सरनेम बहुतेक जाधव होतं आणि ते खडकवासल्याला राहायचे. तर 4 वर्ष ते रिन्यू करत होते नाव, म्हणजे रजिस्ट्रेशन, की लग्न जमत नव्हतं. तर मी नवीनच शिकत होते त्यावेळेला. तर मी म्हटलं काका तुम्ही हे बदल करून घेऊया का आपण नावामध्ये, आणि काही रेमेडीज आहे अंकशास्त्रामध्ये. जर लग्न नाही जमत आहे तर शुक्र ग्रह वीक असेल तर त्यासाठी पण रेमेडीज आहेत. मग त्याचे यंत्र वगैरे आम्ही ते प्रोव्हाइड करतो. तर मी त्यांना विचारलं की मग आपण हे करूया का. ते काका म्हणले हो चालेल ना मॅडम, तुम्ही जे सांगाल ते आपण करूया. आणि तुम्हाला खोटं वाटेल, अक्षरशः मी त्यांना सांगितलं होतं 21 दिवसात रिझल्ट मिळायला पाहिजे. तर बरोबर 22व्या दिवशी त्या मुलीचं लग्न झालं. घरातले एक मोठा व्यवहार होता जागेचा, तो त्यांचा झाला. वडिलांचे कॅन्सर सारखे रिपोर्ट्स नॉर्मल आले आणि भाऊ विदेशात गेला. अशा 4 गोष्टी त्यांच्या 21 दिवसात झाल्या. जेव्हा त्यांनी मला सांगितलं तर मलाही खूप त्यावेळेला आश्चर्य वाटलं. म्हणलं अरे वा, खूप छान झालं. तर त्यावेळेला त्यांना इतकं कौतुक वाटायचं, ते लोकांना घेऊन यायचे आणि म्हणायचे या मॅडमकडे जायचंय, इथे नाव नोंदवा. मग मी काकांना म्हणायचं तुम्ही पाठवून देत जा, फक्त कशाला तुम्ही त्रास घेता, एवढा लांब येता दरवेळेला. नाही म्हणाले, मला खूप आनंद वाटतो मी त्यांना इकडे घेऊन येतो. म्हणजे अंकशास्त्राने या गोष्टी झालेल्या आहेत. आणि आता खूप उदाहरणं आहेत, ऍक्च्युली खूप उदाहरणं आहेत की त्या माध्यमातून. आता लग्न कार्यामध्ये पत्रिका पाहत असताना एक काउंटर आर्ग्युमेंट असं खूप मांडलं जातं की पत्रिका जुळू न जुळू मन जुळणं महत्वाचं. म्हणजे याबद्दल तुम्हाला काय म्हणावंसं वाटतं? नाही, ते बरोबर आहे, मन जुळणं फार महत्वाचं आहे. पण मन कधी जुळेल जर नंबर जुळतील. ओके. अंक जुळले नाही तर खरंच नाही जुळत काही. म्हणजे मी असं पण बघितलंय की ऍस्ट्रॉलॉजी प्रमाणे पत्रिका मॅच आहे पण नंबर्स मॅच नाहीये. ओके. तरी पण त्या नवरा बायकोंचं पटत नाहीये. म्हणजे नुसती पत्रिका जुळून पण उपयोग नाहीये. तुमचे अंक पण मॅच झाले पाहिजे. ओके. अंक जर मॅच झाले ना तर खरंच. आता तुम्ही म्हणाल की आत्ताच्या मुलांचं तुम्ही करून द्याल की लग्नच व्हायचंय तर आधीच बघूया, पण ज्यांची लग्न झालेली आहे त्यांनी काय करायचं, हा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. तर ज्यांची लग्न झालीये पण तारखा मॅच नाहीये, मग अशा वेळेला आपण त्यांच्या नावातले व्हायब्रेशन्स बघतो. मग ते नावातले व्हायब्रेशन्स म्हणजे काय, तर अंकशास्त्र म्हणजे हे स्पंदनशास्त्र आहे. जसं की ठराविक लोकांशी आपलं पटतं किंवा वर्गामध्ये 60 विद्यार्थी आहे पण एकच मित्र हा बेस्ट फ्रेंड असतो, वाईब जुळते असं म्हणतात. आजकाल असं शब्द आहे जेनझी लँग्वेज. करेक्ट. तर ठराविकच लोकांशी पटतं. आणि कधी कधी विनाकारण एखाद्या व्यक्तीचा राग येतो की असं वाटतं का दिसली, काहीच संबंध नसतो, डोक्यात जाते की का दिसली, नव्हती दिसायला पाहिजे किंवा असं असतं. आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीची आपल्याला खूप आठवण येते आणि समोर ती व्यक्ती येते आणि आपण म्हणतो अरे तुझीच आठवण काढली होती. असं बऱ्याचदा होतं बघा. तर हे काय, हे व्हायब्रेशन्स आहेत. निर्जीव वस्तूंमध्ये पण व्हायब्रेशन्स आहेत, तर मग सजीव मध्ये किती असतील याचा विचार करा. आज घरामध्ये गेलो की घरामध्ये एक ठराविक बसण्याची जागा असते आपली, तिथे बसल्यावर आपण रिलॅक्स होतो, हो की नाही. चहा पिण्याची जागा, झोपण्याची जागा, इथे पण व्हायब्रेशन्स आहेत. मग तुमच्या माझ्यात किती व्हायब्रेशन्स असतील, बरोबर ना. तर प्रत्येक अंकातले व्हायब्रेशन्स आहेत. ठराविकच मित्र होतात, ठराविकच ठिकाणी छान वाटतं. तर हे सगळं प्रत्येक अणुरेणूमध्ये स्पंदन आहेत. जशी की सगळीकडे चैतन्यमय शक्ती आहे, कॉस्मिक एनर्जी आहे, त्याचप्रमाणे नावामध्ये सुद्धा कॉस्मिक एनर्जी आहे. ती जर स्पंदन मॅच नसतील तर आयुष्यामध्ये अडचणी 100% म्हणजे रिसर्च केलेलं आहे, उगीच बोलत नाहीये मी. कारण टॉपवर लोक का आहेत
तळागाळातल्या लोकांना का प्रॉब्लेम्स आहेत, सामान्य लोकांना का प्रॉब्लेम्स आहेत, हे शोधण्याचं शास्त्र म्हणजे अंकशास्त्र. मग आपण विचार करू की अमिताभ बच्चन, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, हे अंबानी, आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, ह्यांचे व्हायब्रेशन्स काय आहेत, तर हे ऑलरेडी मॅच आहेत. आता त्यांना संघर्ष झाला नाही का, झाला नाही असं नाहीये, कारण मग परत तो खूप अभ्यास आहे. कारण येणाऱ्या जातकाची आपण बर्थडेट बघतो, महिना पूर्ण बर्थडेटचा अभ्यास असतो. म्हणजे पहिला अंक असतो लकी नंबर, म्हणजे भाग्यांक. म्हणजे तुमची जन्मतारीख काय आहे? माझी 20. म्हणजे तुमचा अंक 2 आहे. जर इथे 29 असेल तर 2 + 9 बरोबर 11 येतं. मग परत 1 + 1 करून 2 येतं. म्हणजे दुहेरी अंक एकेरीवर आणायचा असतो, तो असतो भाग्यांक. 25 असेल तर 2 + 5 7 येतो. 14 असेल तर 5 येतो. 26 असेल तर 8 येतो. ही मेथड आहे भाग्यांक काढण्याची. म्हणजे 1 ते 9 अंकांपाशी हे शास्त्र फिरतं. बरोबर, 1 ते 9 अंक आहेत. पण मग 1 ते 31 जन्मतारखा आहेत ना, कॅलेंडर प्रमाणे 1 ते 31 आहे. मग ते दुहेरी अंक असेल तर त्या 2 ग्रहाचं कॉम्बिनेशन तुम्हाला मिळतं आणि तुम्ही तशी व्यक्ती असता. आता 29 असेल तर 2 म्हणजे 9 येतो, 2 म्हणजे चंद्र येतो आणि 9 म्हणजे मंगळ येतो, बरोबर 11 येतो. म्हणजे परत रवी ग्रहाचे पण व्हायब्रेशन 29 तारखेला मिळतात. तर हे 1 ते 9 अंकांचं हे शास्त्र आहे आणि त्या प्रत्येक अंकाला प्रत्येकी एक ग्रह दिलेला आहे. ते ग्रह आयुष्यामध्ये काम करत असतात. आता तुम्ही 2 अंकाचे असाल तर तुमचं चंद्रग्रहाचा प्रभाव आहे. प्रत्येक याला वैशिष्ट्य आहेत. चंद्र कसं आहे, शांत आहे, शीतल आहे, आपलं काम बरं आपण बरं असं, आणि खूप कोऑपरेटिव्ह असतात. खूपच त्यांना मदतही मिळते आणि मदत करायला पण आवडते एखाद्याला. असं हे 2 अंकाचं महत्व आहे. पूर्ण तारखेची बेरीज तो असतो डेस्टिनी नंबर, म्हणजे प्रारब्ध अंक किंवा दैव अंक. आता बरेच जण याला वेगळे वेगळे नावाने बोलवतात. काही जण पूर्ण तारखेला भाग्यांक म्हणतात, पहिल्या तारखेला मूलांक म्हणतात. पण भाग्यांक हा सोपा आहे लक्षात ठेवायला, कारण तुमचं भाग्य घेऊन आलेला अंक तो भाग्यांक. पूर्ण तारीख, पहिली तारीख भाग्यांक, पूर्णची टोटल दैवांक, डेस्टिनी नंबर. तर आपल्याला सगळ्यांना हे सांगायचं की अंक काय आणि प्रारब्ध अंक काय. जसं लग्न रास आणि मूळ जन्मकुंडलीतली रास, या 2 राशी जशा असतात, किंवा मून साईन सन साईन जशी आहे, तसं आपल्याला 2 अंक आहेत प्रत्येकाला, भाग्यांक प्रारब्धांक. तरी सुद्धा भाग्यांकाला जास्त महत्व आहे. म्हणजे तुम्ही वापर जास्त तुमच्या अंकाचा करायचा आहे, भाग्यांकाचा. हे आहे अंकांचं. म्हणजे जन्मतारीख, नाव आणि तुमचं पूर्ण नावाची टोटल, हे सगळं. म्हणजे एखादा जातक आमच्याकडे आला तर पहिल्यांदा आम्हाला त्याची बर्थडेट घ्यावी लागते, त्याच्या म्हणजे समोरासमोर सिग्नेचर, कारण ग्रॅफॉलॉजी हे पण एक सायन्स आहे. जर तुमची सिग्नेचर जर नीट केलेली नसेल, वर्तुळाकार असेल किंवा असं त्याच्यावर लाईन मारलेली असेल किंवा कशी गुंतागुंतीची असेल, तरी सुद्धा अडचणी या येतात. आणि न्यूमरॉलॉजीमध्ये तुमचा ग्रह बघितला जातो. जर तुमचा योग्य ग्रह नसेल आणि तुमच्या जन्मतारखेचा तो एनिमी नंबर असेल तर तुमचा विचारांचा गोंधळ होणार आहे. जर मॅच असेल तर विचारांचा गोंधळ होत नाही, तुमची कामं स्मूथली. म्हणजे सही सरळ साधी सोपी असावी असं म्हणणं आहे. जनरली बँकेत उलट सांगतात की जेवढी अवघड सही तेवढं तुम्ही तेवढे कॉम्प्लिकेशन्स पण वाढतात. म्हणजे रिसर्च मध्ये लक्षात आले बरं का हे. म्हणून मी बोलतेय की गुंतागुंतीची सही असेल तर त्या व्यक्तीला प्रॉब्लेम ही येतात. म्हणजे ही तर ग्रॅफॉलॉजी झाली. पण त्याच्या पुढे जाऊन मी सांगेल की न्यूमरॉलॉजी मध्ये जे अल्फाबेटला जे नंबर्स दिलेले आहेत, ते नंबर जर तुमच्या ह्याला मॅच नसतील, पर्टिक्युलर एका ग्रहावर येणार ना ते तुमचे नंबर्स पण, मग ते मॅच नसतील तर मग आयुष्यात अडचणी या येतातच. म्हणजे हा माझा आजवरचा अनुभव आहे. जे असं कधी एकदाही घडलं नाही बरं का, एकदाही
की सही चुकीची आहे पण ह्याचं व्यवस्थित चाललंय असं एकदाही नाही झालं. सही चुकीची आहे, प्रॉब्लेम्स आलेले आहेत. सही चांगली आहे, त्या व्यक्तीच्या आयुष्यात सगळ्या घटना चांगल्या घडत आहेत किंवा घडलेल्या आहेत. म्हणजे प्रॉब्लेम येणार असेल तरी सुद्धा सहीमुळे कळू शकतात. तुम्ही आता बोलता बोलता वर्गमित्रांबाबत बोललात की याच्याशी माझी वाईफ जुळते, का तर अंकांमधले व्हायब्रेशन जुळतात हे म्हणलात. तर हे सामान्य भाषेमध्ये बोलताना लोक म्हणतात त्याचा आणि माझा स्वभाव जुळतो. तर अंक हे स्वभाव दर्शवतात का? हो, 100% अंक हे स्वभाव दर्शवतात. आता बघा, ज्यांच्या जन्मतारखा 10-19-28 आहे त्यांचा भाग्यांक 1 आहे. म्हणजे 1 ची लोक कशी आहेत, याचा राशी स्वामी सूर्य आहे. सूर्य कसा आहे, ग्रह आहे, तप्त आहे, तो त्याची ऊर्जा देतोच आपल्याला, अग्रेसिव्ह आहे, पण तो सगळ्यांना सपोर्ट करणारा पण आहे. तो रोज उगवतो, प्रकाश देणार आहे. म्हणजे प्रत्येक अंकामध्ये क्वालिटीज आणि ड्रॉबॅक्स दोन्ही आहेत. पहिली गोष्ट ही आहे की प्रत्येक माणूस आहे तर गुणदोष हे आहेतच, पण ते अंकांप्रमाणे प्रत्येकाचे वेगळे वेगळे आहेत. मग त्या दोषांवर जर अंकशास्त्रात आपण काम करू शकलो तर किती छान होईल, विचार करा. सगळ्यांचंच छान होईल, हो की नाही? कारण मला तर असं वाटतं की अंकशास्त्र म्हणजे आपण स्वतःला ओळखण्याचं शास्त्र आहे. कित्येक वर्ष निघून जातात पण आपण स्वतःलाच ओळखत नाही. बरोबर आहे ना? मी काय आहे, मी कशासाठी जन्माला आलेलो आहे, सिरियसली ह्या गोष्टी आहेत. आपल्याला गोष्टी खरंच कळतात. म्हणजे मला स्वतःला याचा खूप चांगला अनुभव आहे. आणि आज मी काम करते तर अशी लोक पण भेटतात की नाही मॅडम तुम्ही हे सांगितल्यावर असं झालंय. आमूलाग्र बदल घडतात आपल्यामध्ये. दोष पूर्णपणे निघून जातात. मग तुम्ही सांगा, दोष निघून गेले तर गुण शिल्लक राहतात. म्हणजे मग गुणांची वाढ होणारच आहे ना. मग गुणांची वाढ होऊन तुमची प्रगती होते, कारण दोषच जातात. आपल्याला असं वाटतं रे माझ्या नावामध्ये मी डबल एम केलं, माझं सगळं चांगलं झालं. चांगलं कधी होणार आहे, दोष कमी होऊन तुमच्या गुणांमध्ये वाढ होते आणि मग तुम्हाला ती ग्रोथ दिसायला लागते. म्हणजे जणू काही चमत्कार घडतो आपल्या आयुष्यात. म्हणजे नावातला बदल करून दिला पण तुम्ही काही काम करायचं नाही असं नाही. ऑब्व्हियस आहे ना, कर्तृत्व महत्वाचं. त्याचा एक तुम्हाला सपोर्ट नक्की मिळतो. जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्यामध्ये हे ड्रॉबॅक्स आहेत तर तुम्ही नक्कीच त्याच्यावर काम करा. डेफिनेटली. की नाही मला सक्सेस पाहिजे तर मला या गोष्टी टाळल्या पाहिजेत. जे मेहनत, आता काही जण खूप मेहनत करतात पण काही यश मिळत नाही, असं पण गोष्टी आहेत. म्हणजे सगळ्याची जोड ही पाहिजे. मेहनत करतायत पण जर भाग्यातच नसेल किंवा तुमच्या तारखेत अडचण असेल, सहीमध्ये अडचण असेल तर मग रिझल्ट नाही मिळत. मग अशा वेळेला मॅडम मी खूप मेहनत घेतो पण मला काही प्रॉब्लेम आहेत, मला सॉल्व्हच होत नाही. मग जेव्हा मी त्यांची सही बघतो किंवा जन्मतारीख बघतो किंवा भाग्यांक बघतो तो 100% अडचणीचाच होता. म्हणजे मी आजपर्यंतचा एक्सपिरियन्स सांगते की तो अडचणीचा होता म्हणून अडचण आली आणि मग थोड्याशा उपायांनी खरंच म्हणजे खूप छान रिझल्ट मिळतात. तर जन्मतारखेतले जे ग्रह, मिसिंग ग्रह आहेत, त्याचा पण एक अभ्यास आहे की ते मिसिंग ग्रह असल्यावर त्याचं बळ तुम्हाला मिळत नाही त्या ग्रहांचं. मग ते देण्यासाठी मग काही उपाययोजना आहेत, ते केल्या की खरंच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तुम्ही आता आपण का आहोत याचं उत्तर देणं हे अंक देऊ शकतात हे तुम्ही सांगितलं. तर मग या बाबतीत म्हणजे करिअरच्याही बाबतीत ह्या गोष्टी आपल्याला महत्त्वपूर्ण ठरतात. डेफिनेटली करिअर, तुमचं शिक्षण किंवा व्यवसाय आणि न्यू बॉर्न बेबीज आजकाल खूप अवेअर झालेत लोक की पालकच येतात माझ्याकडे आणि नाही मॅडम आधीच करून द्या आम्हाला तुम्ही नावातले चेंजेस, किंवा आई वडिलांचं नाव आणि जन्मतारीख घेऊन त्या मुलाचं पण जन्मतारीख नाव घेऊन ते मॅच करून दिलं जातं. मग मी 2008 साली जी पत्रकार परिषद घेतली होती ती भाग्यांकाप्रमाणे करिअर कसं निवडायचं याच्यासाठीच घेतली. आणि खरंच त्याला खूप फायदे झाले. म्हणजे आज ती मुलं फॉरेन कंट्रीज मध्ये शिकतायत, शिक्षण झालंय, इनफॅक्ट त्यांची लहान मुलं पण, लहान भावंड शिकतायत तिकडे. म्हणजे नक्की याचं मार्गदर्शन खूप छान मिळतं तुम्हाला. म्हणजे मार्गदर्शन, सल्ला म्हणा तुम्ही,
आणि त्या पद्धतीने जर पुढे गेलात ना तर फायदे होतात. इव्हन आरोग्य पण जर आपल्याला आधीच कळलं तारखेप्रमाणे, हे बघा तारखेप्रमाणे तारखेला ग्रह आहे हे लक्षात घ्या. ओके. प्रत्येक अंकाला ग्रह आहे म्हणून तर ही ज्योतिषशास्त्राची एक स्वयंपूर्ण शाखा आहे. अंकांवरून कळतं म्हणजेच ग्रहांवरून कळतं, हो की नाही. जन्मतारखेला प्रत्येक जन्मतारखेला ग्रह आहे. 1 अंकाला रवी आहे, 2 ला चंद्र आहे, 3 ला गुरु ग्रह आहे, 4 ला हर्षल आहे, काही शास्त्रज्ञ त्याला राहू पण म्हणतात, 5 ला बुध आहे, 6 ला शुक्र आहे, 7 ला नेपच्यून किंवा केतूही म्हणतात, 8 ला शनी आहे, 9 ला मंगळ. हे नवग्रहांचं सायन्स. आणि मग या ग्रहांप्रमाणे तुमच्या आवडीनिवडी आहेत, तुमची जडणघडण आहे, तुमचे आचार विचार आहेत, या ग्रहांप्रमाणेच आहेत. आता तुम्ही 2 अंकाचे आहात, तुम्ही मला सांगा, तुम्हीच तुमचं हे करून सांगा, तुमच्यामध्ये अग्रेशन आहे 1 अंकाप्रमाणे? नाही, इतकं असतं प्रत्येकात. मी म्हणाले की थोडाफार चिडखोरपणा किंवा हट्टीपणा थोडाफार असतो, पण 1 अंकाची लोक तुम्हाला जास्त अग्रेसिव्ह दिसते किंवा 3 अंकाची. याच्यामध्ये परत एकदा सांगते, विषम अंक हे स्ट्रॉंग आहेत. ओके. फक्त एकच चिडतो असं नाहीये, पण ते चिडले तरी ते अँबिशियस आहेत, लक्षात घ्या. क्वालिटीज खूप चांगल्या आहेत, महत्वाकांक्षी आहेत, कारण तो राजा आहे, सूर्य हा राजा आहे, लक्षात घ्या. त्यामुळे त्याच्याकडे ती पॉवर आहे. म्हणून क्वालिटीज आणि ड्रॉबॅक्स सगळ्यांमध्ये, सगळ्या अंकांमध्ये. फक्त त्याच्यावर काम केलं ना तर नक्की फायदा होतो. एकदा या 1 ते 9 जे अंक आहेत यांचे स्वभाव आणि त्यांचं करिअरचं एक थोडंसं तुम्ही विश्लेषण सांगू शकाल? हो हो, थोडक्यात सांगते. आता 1 अंक हा रवीचा आहे म्हटल्यावर त्याची स्वतंत्र विचारसरणी आहे, पहिली गोष्ट ही. आणि अतिशय बुद्धिमान, महत्वाकांक्षी आणि अधिकार मिळतो यांना, कारण तो सूर्य आहे. त्याचे ड्रॉबॅक्स म्हणाल तर थोडं अग्रेशन कमी केलं की त्यांच्या गुणांमध्ये वाढ होईल. चंद्र कसं आहे, शांत आहे, शीतल आहे, थंडपण आहे त्याच्यामध्ये, पण आपुलकी खूप आहे, सहचारी आहे, सहकार्याची भावना आहे, ऐक्याची भावना आहे, सगळ्यांना धरून चालणारा अंक आहे तो. आणि समोरच्याचं ऐकण्याची त्याच्याकडे कपॅसिटी आहे. पण मग दोष काय आहेत? छोट्या छोट्या गोष्टींची भीती वाटणे, पटकन नैराश्य येणे, पटकन अस्वस्थता येणे आणि थंडपणा. कधी कधी काय होतं, 15 दिवस मी काम करीन, 15 दिवस मी रिलॅक्स राहीन, जसं की चंद्राचा अमावस्या पौर्णिमा जशा आहेत तसंच त्या व्यक्तीचं वागणं असतं. म्हणून यांनी डिसिप्लिन ठेवायला पाहिजे आयुष्यात. जर डिसिप्लिन असेल तर ही या व्यक्ती पुढे खूप जातात. असं शांत आहे, पण 2 अंक तुम्हाला ठिकठिकाणी दिसतो. अंकांप्रमाणे ते वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रत्येक अंक काम करत असतात. 3 अंक कसं आहे, करिअर 2 अंकाचं, 2 अंकाचं करिअर जे तुमचं आहे आणि मास कम्युनिकेशन म्हणा किंवा फिल्म इंडस्ट्री, कला क्षेत्र आहे आणि द्रव पदार्थाशी निगडीत यांनी काम केलं तर खूप चांगलं आहे. द्रव पदार्थ म्हणजे पाण्याशी निगडीत. बर. आता मग पाणी कुठे कुठे वापरलं जातं? हॉटेल लाईन आहे, स्नॅक सेंटर्स आहे, तुमचं स्पा आहे, ब्युटी पार्लर आहे, लॉन्ड्रीचं, तिथे पाणी वापरलं जाईल, तिथे सगळं आहे. आणि 1 अंकाची लोक तुम्हाला खूप मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये दिसतात. राजकारण आहे, समाजकारण आहे, डायरेक्शन आहे, खूप ठिकाणी दिसतात. सरकारी खाती आहेत, महत्वाकांक्षी असल्यामुळे ते तुम्हाला विविध क्षेत्रामध्ये आणि उच्च पदावर जाणारे असतात. फ्रंट फुटला आणि तेवढे स्कॉलर पण असतात, नो डाऊट. आणि 3 अंकाची लोक खूप छान आहेत खरंच, म्हणजे गुरु आहे, विचार खूप चांगले असतात आणि हे पण आपलेपणाने वागणारे असतात, कुटुंबाला धरून जाणारे असतात, महत्वाकांक्षी पण आहेत हे. पण कधी कधी यांना हट्टीपणा खूप असतो 3 अंकामध्ये. पुढारी पण मिळतं यांना 3 अंकाच्या लोकांना. राजकारणी चांगले असतात, पण थोडा इगो पण असतो, कारण ते मिळालेलंही तेवढं असतं ना, मग इगो येणारच थोडा. अहंकार थोडा कमी करायला पाहिजे असतो यांनी. थोडी हुकुमशाही पण असतात. पण खूप छान आहे, गुरुचा नंबर आहे ना, खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला बांधकाम व्यवसायात पण, शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण तो चांगलं काम करतो. शिक्षण क्षेत्रामधले मोठे अधिकारी असतात 3 अंकाचे लोक. तुमचे पोप, धर्मगुरू हे 3 अंकाच्या खाली जन्माला आलेले आहेत.
म्हणजे सांगू का तुम्हाला थोडक्यात 1 ते 9 अंक हे सगळेच चांगले आहेत. प्रत्येकाला ड्रॉबॅक्स आणि गुणधर्म आहेत. फक्त 4 आणि 8 यांना थोडं उशिरा यश मिळतं. स्ट्रायव्हिंग नंबर्स म्हटलं यांना, संघर्षमय अंक 4 आणि 8. जसं की आता मी सांगते 4, 13, 22, 31 यांचा भाग्यांक 4 आहे आणि त्याच्यावर हर्षल ग्रहाचा प्रभाव. तर ही लोक कशी आहेत, खूप अतिशय कार्यमग्न असतात, म्हणजे खूप कामात असतात, वर्कहोलिक असतात, खूप काम करायला आवडतं आणि काय म्हणतात, धरसड वृत्ती थोडी यांची असते, कारण 4 आहे. पण धरेल ते काम नेटाने करणार, पण रमत कशात नाहीत असं होतं. आणि रूढी आणि परंपरेच्या अगेन्स्ट असतात. म्हणजे तुम्हाला या व्यक्ती हटकेच दिसतील, स्त्री असू दे पुरुष असू दे, विचार वेगळा करणार सगळ्यांपेक्षा आणि निराळा करणार. पण अतिशय हुशार आहे बरं का. 4 आणि 8 ला यांना जरी उशिरा यश मिळत असलं ना तरी ही प्रचंड ताकदीची लोक असतात. खूपच छान मानसिक दृष्ट्या. हो, मानसिक दृष्ट्या. आणि यांचं करिअर एकंदरीत 4 अंकाची लोक पण तुम्हाला जिथे फिरतीचं काम आहे ना तिथे जास्त दिसतील. 4 आणि 7, इव्हन 5 अंकाची लोक पण, कारण रोमिंग ग्रह आहेत, त्यामुळे तिथे तुम्हाला 4 अंकाची लोक तुम्हाला जिथे कमिशन मिळतं ना तिथे जास्त मिळते. LIC एजंट असू दे, म्युच्युअल फंड असू दे, किंवा तुमचे जिथे कमिशन मिळतं, मग ते जागा खरेदी विक्री असू दे, यांना कमिशन मध्ये जास्त फायदा आहे 4 अंकाच्या लोकांना. ज्यांची जन्मतारीख 5, 14, 23 आहे त्यांचा भाग्यांक 5 आहे आणि त्याच्यावर बुध ग्रहाचा प्रभाव आहे. तर 5 अंकाची लोक कशी आहेत, तर जसं मी म्हणाले विषम अंक हे सगळ्यात स्ट्रॉंग आहेत, तसा 5 अंक मधोमध असतो, लक्षात घ्या. तर तो सगळ्यांना सामावून घेणारा अंक आहे. 1, 2, 3, 4 च्या मध्ये 5 आहे, मग इकडे 6, 7, 8, 9 आहे, तो मधोमध आहे 5. तो सगळ्यांना अगदी सांभाळून घेणारा अंक आहे. हा तुम्हाला विविध क्षेत्रात दिसेल. मग CA चांगले वकील होऊ शकतात आणि शैक्षणिक क्षेत्रात दिसेल, इंजिनिअरिंग फील्डमध्ये दिसेल, कारण तो बुद्धिमान ग्रह आहे. पण ह्यांना ना ह्यांच्यामध्ये दोष काय आहे, हे आळशी आहेत लोक, प्रचंड आळशी आहेत. सारखं पुश करावं लागतं की उठ कर. जर म्हणजे इथून पालकांनी याची दक्षता घ्यावी की 5 अंकाच्या लोकांना आपल्याला पुश करावंच लागणार. त्यांना त्या ध्येयापर्यंत पोहोचायला थोडा वेळ का लागतो की कारण पुश करावं लागतं. ह्यांना जर यांचंच समजलं की नाही आपल्याला यश मिळणारच आहे, आपण या गोष्टी केल्याच पाहिजेत, म्हणून तर आजकाल लोक लहान मुलं असल्यापासून करतात, कारण आम्ही त्यांना सांगतो की हा असं करणार आहे, तुम्ही याची दक्षता घ्या आत्ताच. तर 5 अंक पालकांनी जरा काळजी घेतली की ह्यांचा आळशीपणा कमी केला आणि त्यांना वेळोवेळी सांगितलं की बाबा रे तुला हे जमणार आहे, तुला हे करायचंय, तर ते करू शकतात. मोटिवेशन जास्त. यांच्यामध्ये व्यवहार दक्षता खूप छान आहे, थोडा धूर्तपणा आहे आणि थोडे बिनभरोशाचे पण असतात की एखादं काम सांगितलं तर करतीलच याची काही गॅरंटी नाही. म्हणजे देवाने काय दिलंय यांना, सगळं काही दिलंय, हुशारी दिलीये, बुद्धिमत्ता दिलीये, सगळं दिलंय, पण बरोबरीला आळशीपणा दिलाय. त्यामुळे तो थोडा कमी केला तर नक्कीच त्यांना यश मिळतं, कारण ती बुधाची लोक आहेत आणि बुधाची लोक तुम्हाला ठिकठिकाणी दिसतील. आणि आता वळूयात शुक्र ग्रहाकडे. ज्यांच्या जन्मतारखा 6, 15, 24 आहे त्यांचा भाग्यांक 6 आहे आणि त्यांच्यावर शुक्र ग्रहाचा प्रभाव आहे. याला भाग्यशाली अंक समजले न्यूमरॉलॉजी मध्ये, कारण तो लक्ष्मीचा अंक आहे. आणि या तारखांना जन्माला येणारी मुलं ही खूप लक्झुरी आयुष्य जगतात, कारण त्यांना लहानपणापासूनच शुक्राचं वरदान असल्यामुळे त्यांना ते मिळतं. तर ह्या व्यक्ती कशा आहेत की मुळात सगळं देवाने दिलेलंच आहे, मिळतच त्यांना. तर थोडस हे पण समन्वय साधणारा अंक आहे. कोणाशी जास्त भांडणार नाहीत, सामोपचाराने वागतील, सगळंच. म्हणजे 2 आणि 6चं कॉम्बिनेशन कसं आहे तसेच गुणधर्म यांच्यामध्ये येतात. शांत आहेत, आपलं काम भलं आपण भलं असं आहे. आणि यांचे ड्रॉबॅक्स असे खूप काही नाही आहेत, सर्वांना मिळून मिसळून राहतात. यांना काही विलंब वगैरे होत नाही कुठल्या कामामध्ये. त्यांचं आयुष्य असं लक्झुरी आणि स्मूथली असतं. आणि 7
7 अंक नेपच्यूनचा आहे. ही संशोधक वृत्ती असणारी लोक आहेत. यांना कायम एकाच जागी टिकून राहत नाहीत. त्यांना सगळ्या गोष्टीचं ज्ञान हवं असतं. मग सगळ्या विविध गोष्टी ज्ञान घेतात. आज मला 15 दिवस हे आवडते, मग 15 दिवसांनी मला ते शिकायचंय, असं यांचं होतं. कारण हुशार आहे, मुळात हा अंकच बुद्धिमान आहे. तर काय होतं, ते करता करता काय होतं की कुठल्याच विषयामध्ये त्यांची पकड बसत नाही, धडसोड वृत्ती होते. त्यामुळे 7 अंकाने याची खरंच काळजी घेतली पाहिजे की आपण एक फोकस करून एकच गोष्ट टिकून ठेवावी. आणि यांना पण मेडिटेशनची खूप आवश्यकता असते, कारण हा अस्वस्थता येते, यांना नैराश्य पटकन येतं आणि कधी कधी डिप्रेशन मध्ये विचारांनी खूप जाऊ शकतात या लोकांना 7 अंकाला. कारण खूप विचार करणारा अंक आहे. एखादी गोष्ट, छोट्यातली छोटी गोष्ट अशी का घडली, असं का झालं, असा अंक आहे तो. त्यामुळे दक्षता यांनी घ्यावी लागते. ही पण लोक विविध क्षेत्रामध्ये तुम्हाला दिसतात. आयुर्वेदिक डॉक्टर चांगले होऊ शकतात. हे तुमचं योगा, मेडिटेशन या गोष्टींमध्ये पण त्यांचं करिअर चांगलं होऊ शकतं. आणि बी बियाणे, आता हा एक वेगळाच एपिसोड आपल्याला घ्यावा लागेल की करिअर काय, कारण ह्या गोष्टी इतक्या क्लिअर होणार नाही. कारण हे थोडे छोट्या प्रमाणातच मला ह्याचे गुणदोष आपण जनरली बोलतो. हा, तर 8 अंकाचे. आणि यांनी काळजी घ्यायची की मेडिटेशन आणि योगा यांनी करावा. 7 अंक, कारण त्यांना अस्वस्थता, नैराश्य पटकन येतं, म्हणून त्यांनी ते केलं पाहिजे. अनेक क्षेत्रामध्ये आहेत 7 अंकाचे लोक. अटल बिहारी वाजपेयी हे 7 अंकाचेच होते. संशोधक असतात ही लोक. असे खूप आहेत की आपल्याला त्याचे गुणदोष, वैशिष्ट्यांमध्ये भरपूर गोष्टी मला सांगता येतील. तर 8 अंक आहे, शनीचा नंबर आहे. ज्यांची जन्मतारीख 8, 17, 26 आहे त्यांच्यावर शनी ग्रहाचा प्रभाव आहे. ही लोक खूप हुशार, शांत आणि स्वतःच कामाकडे लक्ष देणारी, शिस्तप्रिय, डिसिप्लिन असते, पद्धतशीरपणा आवडतो खूप जास्त. पण मग त्याच्या विरुद्ध जर वागले, पद्धतशीरपणा समजा कामामध्ये दिसला नाही, तर शनी महाराज त्यांना तेवढं यश देत नाहीत. ओके, म्हणजे एक त्यांच्यावर पगडा असतो. असं आहे. डिसिप्लिनी राहायला पाहिजे. यांना मात्र निर्णयास विलंब करतात. हे पटकन निर्णय घेऊ शकत नाही कुठलाच, आणि निर्णय चुकतो पण, असं आहे. तर 8 अंकाने पण व्यवस्थित ध्यानधारणा करून किंवा शिस्तीने आणि प्रामाणिकपणा शनी महाराजांना आवडत असतो. ते प्रामाणिकपणाने काम केलं तर ते खरंच खूप चांगलं, म्हणजे ही लोक खूप चांगल्या ह्याच्यावर जातात, पोझिशनला जातात. ही लोक तुम्हाला अधिकारी चांगली दिसतील आणि जज वगैरे पण असू शकतात. ही लोक चांगलं काम करतात, प्रामाणिक अधिकारी. हो, आणि चांगलं काम करतात. शनी महाराज आणि लोखंडाशी निगडीत कामात यश मिळतं यांना. खाणकाम म्हणजे, आणि बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर वगैरे असतात ही लोक. म्हणजे बरंच आहे त्याच्यामध्ये. आता हे एका ह्याच्यात एपिसोडमध्ये आपण एवढं नाही त्याला स्वरूप देऊ शकत, पण ह्या खूप गोष्टी आहेत. म्हणजे खूप इंटर रिलेटेड पण खूप गोष्टी आहेत, खूप गोष्टी आहेत. आणि 9 ज्यांच्या जन्मतारखा 9, 18 आणि 27 आहे त्यांच्यावर मंगळ ग्रहाचा प्रभाव आहे. ही लोक खूप धडाडीची आहेत, कारण मंगळ आहे, आक्रमकता आहे, धाडस आहे, तडफ आहे, उत्साह आहे त्यांच्यामध्ये, जोम आहे. अशी खूप डॅशिंग लोक आहेत. 9 मध्ये 9 मिळवला तर 9च येतो. असं कुठला अंक आहे का? फक्त हाच आहे 9 अंक. 9 मध्ये मिळवला तर 9च येतो. म्हणजे त्याची टोटल 9 येत जाते. म्हणजे तो सगळ्यांना सामावून घेतो. कुणालाही पटकन मदतीला धावणारा असतो 9 अंक. मनाने खूप सच्चे असतात, चांगले असतात. आता या वर्षीचं 2025 ची टोटल 9 आहे, मंगळाचा प्रभाव आहे. त्यामुळे हे वर्ष खूप चांगलं आहे, मंगळाचं असल्यामुळे, धडाडीच आहे. त्यामुळे ज्यांच्या जन्मतारखा 1 विषम अंकाच्या आहेत त्यांना हे वर्ष खूप चांगलं जाईल, कारण ते मंगळाचं आहे. फक्त यांनी रागावर कंट्रोल केला पाहिजे. मंगळाच्या लोकांनी रागावर कंट्रोल केला पाहिजे. म्हणजे कधी कधी काय होतं, कामाच्या ठिकाणी चिडचिड झाली की सगळंच प्रॉब्लेम होतो. थोडासा कंट्रोल केला की त्यांच्यासारखं माणूस नसतो, असं. पण एक सांगते,
1 ते 9 अंकापैकी सगळेच अंक छान आहेत. फक्त 4-8ला उशिरा यश मिळतं. नाही तर मिळालं तर अगदी 8व्या वर्षापासून पण मिळतं. या एकमेव रिझनमुळे तुम्ही या 2 अंकावरती पीएचडी करायचं. करेक्ट करेक्ट करेक्ट. कारण सगळ्यात तर आवडीचे माझे नंबर विचारले तुम्ही तर मग 4 आणि 8 आहेत. ओके. कारण ते सॉलिड असतात लोक ही 4 आणि 8ची. खूप चांगलं काम करतात, कळवतात लोक. नाही नक्कीच. तुम्ही आता हे 1 ते 9 जे सांगितलं ना, याने बऱ्याच जणांचे फायदे होऊ शकतात. टेक सम नोट्स. आता तुम्ही या 1 ते 9 भाग्यांक मध्ये असणारे गुण आणि दोष दोन्ही सांगितले. तर मी थोडक्यात सांगितलं. हा, कारण ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत आणि अनेक गोष्टींचं वैशिष्ट्य पण आहेत की त्या पुढे वर्क करणार आहेत. मग मॅम, आता ज्या शास्त्रामध्ये दोष सांगण्याची कॅपॅसिटी असते तिथे निवारणाची देखील असते. तर मग या दोषांवरती निवारण उपाय म्हणून तुम्ही काय काय करता, याबद्दल काही सांगू शकाल? हो, नक्कीच सांगेल. जातक आमच्याकडे आलं की पहिल्यांदा आम्ही त्यांची जन्मतारीख घेतो, नाव, सिग्नेचर, पूर्ण नावाचा पण स्टडी आहे, मिडल नेम, सरनेम, आणि मुलगी असेल, लग्न झालं असेल तर नवऱ्याचं नाव आणि त्यांची सही, हा सगळ्याचा अभ्यास केला जातो. आणि अंकशास्त्रामध्ये अंककुंडली मांडण्याची पण पद्धत आहे. मग ते ग्रह मांडून तुमच्या तारखेमध्ये कुठले मिसिंग ग्रह आहेत, जे मिसिंग ग्रह आहेत त्या ग्रहांचे यंत्र दिले जातात किंवा रत्न सुचवले जातात. रंगसंगती सांगितली जाते की रंगांचा कसा वापर करायचा, तारखांचा कसा वापर करायचा, हे सगळं आम्ही सांगत असतो. आणि सहीतला बदल करून दिल्यानंतर बदलून दिलेलं नाव ते लिहावं लागतं आणि सगळीकडे तुम्ही चेंज पण करू शकता. आणि ते व्हायब्रेशन लिहित असताना तुम्हाला जाणवतं की मी आज सकाळी जर नाव लिहून गेलोय तर संध्याकाळी माझा दिवस कसा गेला हे तुम्ही तुमचंच बघायचंय. मग तुमच्या लक्षात येतं की नाही, आज माझा हा फायदा झालाय किंवा आज माझा दिवस चांगला गेलाय. हे आतून बदल आहेत, लक्षात घ्या. हे आतून बदल होतात. आज समजा आज तुम्ही मला भेटतात आणि नाव लिहिल्यानंतर एक तुम्ही 15 दिवसांनी भेटलात किंवा 1-2 महिन्यांनी जरी भेटलात तरी मला तुमच्यातला बदल जाणवणार आहे. कारण पूर्ण व्यक्तिमत्वात बदल पडतो, आत्मविश्वास वाढतो, स्वतःला आपण चांगल्या प्रकारे ओळखतो. पहिली गोष्ट ही, जर आपण स्वतःलाच ओळखलं नाही तर आपण दुसऱ्याला कसं ओळखू शकतो का नाही. एक्झॅक्टली. जसं मी म्हणाले की स्वतःला ओळखण्याचं शास्त्र आहे. सिरियसली, म्हणजे या एवढ्या वर्षाच्या अनुभवावरून सांगतेय की आपण आपल्याला जर नीट पद्धतीने ओळखलं तरच आपण चांगलं काम करू शकतो बाहेरच्या जगामध्ये. आणि हे जर न्यूमरॉलॉजीमुळे शक्य होत असेल तर हा छोटासा उपाय प्रत्येकाने करायला काहीच हरकत नाही. डेफिनेटली. कारण फायदाच होणार आहे. बरेच उदाहरण दिसतात जिथे नुकसान होणारच नाही, फायदाच होणार आहे. तर मग का नाही करायचं. असे बरेच उदाहरण पाहायला मिळतात की जिथे मोठमोठ्या सेलिब्रिटीजनी वगैरे आपल्या नावामध्ये छोटासा चेंज केला आणि आपण त्यांच्या करिअरमध्ये एक ड्रास्टिक असा बदल पाहिला, एकदम मोठा. खूप आहेत. मग लग्न झालेल्या महिलांनी जेव्हा ते आपलं नाव बदलतात, नवऱ्याचं नाव आणि आडनाव लावतात, तेव्हाही काही त्यांच्या स्वभावामध्ये प्रभाव पडत असेल? होतो. काही मुली कसं असतं, लग्नानंतर माहेरचंच आडनाव ठेवतात, बदलत नाहीत. आजकाल तो ट्रेंड पण आलाय की नाही बदलायचं. पण माझं असं म्हणणं आहे की ते बदलावं. कारण आपण दुसऱ्या घराण्यात जात असतो. मग जर ते व्हायब्रेशन जर आपण मिळवले तर आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो. ओके. कारण मुलाचं आडनाव तर तेच असणार आहे, नाही का, सासरचंच असणार. मग जर बदललं तर मग जास्त त्याच्यामध्ये बदल पडतो. नाही तर मग आपण माहेरच्याच घराण्यामध्ये अडकून पडतो. असं म्हणजे मला रिसर्च मध्ये जाणवलंय हे सगळं. ओके. हे सायकोलॉजिकली होतं का? हा, म्हणजे नाही म्हटलं तरी व्हायब्रेशन्स काम करतात. कारण आधीचं नाव वेगळं असतं, मग त्याचे व्हायब्रेशन्स आणि लग्न झाल्यानंतरचे पूर्ण नाव आडनाव. लक्षात घ्या, प्रत्येक अल्फाबेटला 1-1 अंक आहे नंबराला. त्याची टोटल केली की लक्षात येतं की कुठल्या नंबरवर तुम्ही आहात. आणि मग त्या ग्रहाचे मग गुणदोष आलेच ना. नावामधले समजा 1 अंकावर तुम्ही आहात तर ते गुणदोष तुमच्यामध्ये आलेच. आणि तुम्ही जर 8 अंकाचे आहात मग 1 अंकाचे व्हायब्रेशन तुम्हाला मॅच होणारच नाही. म्हणून बदल करावा लागतो.
आता हे नाव बदल करण्यामध्ये एक सगळ्यात आपल्या समाजामधला मोठा प्रॉब्लेम एक असा आहे की आजकाल जे कुठेही लोक पॉडकास्ट ऐकतात, रील ऐकतात, तिथे जस्ट डायरेक्ट सांगून दिलं जातं की तुमच्या नावात हे असेल, हे काढून टाका, हे असेल, हे नका करू. लोक रील वरती पाहून त्यांचं किचनचा हॉल देखील करायला तयार होतात. नावाचं म्हणजे खूप बदल करून टाकतात. तर याबद्दल काय बोला? नाही, मला अगदी खूप चांगला प्रश्न विचारलात. मला हे अगदी सांगायचंय की तसं अजिबातच करू नये. कारण छोट्याशा इंटरव्ह्यू मध्ये तेवढ्या गोष्टी पूर्णपणे सांगितल्या जात नाहीत. काही ना काही गोष्टी राहून जातात. आणि पहिली गोष्ट ही आहे की माझ्याकडे असे बरेच लोक, 2-4 लोक तर माझ्या लक्षात आहेत की ते स्वतःच्या मनाने चेंजेस करून आले. आणि बदल, प्रत्येक सहीचा अर्थ वेगळा आहे, लक्षात घ्या. तुम्हाला अल्फाबेट सांगू आम्ही, पण ते अर्थ कोण सांगणार? हो की नाही? प्रत्येक अर्थ वेगळा आहे. 23चा वेगळा आहे, 22चा वेगळा आहे, 24चा वेगळा आहे अर्थ. म्हणजे हे 52 पर्यंत अर्थ आहेत. मग ते तुम्हाला कसं करणार? पहिली गोष्ट ही आहे. तुम्हाला काय वाटतंय 5 वर आणलं ना झालं? तसं नाहीये. डबल व्ही, डबल ई काहीही करतात लोक. पण माझं खरंच असं सांगणं आहे लोकांना की खरंच त्यांनी करू नये तसं. कारण आता समजा बघा, आपल्याला ताप आला, आपण मेडिकलमध्ये जाऊन गोळी आणली, ते आपल्याला तात्पुरतं बरं वाटेल. पण मूळ समजा परत ताप आला तर मूळ आजार काय झालाय हे तर एक्सपर्टच सांगू शकेल. खरं. आणि मग त्यांचं आपण 5 दिवसाचं व्यवस्थित औषध घेतलं तरच आपल्याला बरं वाटेल. तुम्ही बदल केला तात्पुरता आणि तुम्हाला थोडंसं वाटलं हा मला छान वाटतंय आणि तुम्ही ते आयुष्यभर वापरलं तर त्याचं नुकसानच होणार. म्हणजे कुठलीही गोष्ट एक्सपर्टकडे जाऊन करावी असं माझं तरी मत आहे. तरच तुम्हाला अगदी त्याचे खाचखळगे कळू शकतात की तो बदल काय आहे. कुणीतरी सांगितलं म्हणजे व्हिडिओवर आणि काय म्हणतात रील्सवर, तर इवन माझं पण ऐकून करू नका असं मी सांगेन की तुम्ही सल्ला घ्या. कारण त्या गोष्टी फक्त तेवढ्याच नाहीयेत की एक बदल केला, एखादा अल्फाबेट वाढवला आणि एखादा कमी केला तर ते तेवढ्या पुरतं मर्यादित नाहीये. प्रत्येकाची केस वेगळी आहे. अगदी केस वेगळी आहे, अर्थ वेगळे आहेत. म्हणजे मला हे ऐकलं तरी टेन्शन येतं की असं करू नये. सिरियसली. असं कोणी पाहिलेत, आलेत तुमच्याकडे? आलेत आणि अडचणीत आले आणि मग आले माझ्याकडे की मॅडम हे आम्ही असंच मनानेच केलं होतं आणि आमचं नुकसान झालं. मग मी शॉक मध्येच. असं करू नका सिरियसली. कारण योग्य तज्ञाचा सल्ला घेणंच कधी पण योग्य आहे ना, तरच तुम्हाला फायदा होणार आहे. कारण ते व्हायब्रेशन्स तुम्हाला आयुष्यभर चिटकतात. त्याचं कारण सांगते. तुम्ही ते सही चेकबुक वर करता, मग तुम्ही म्हणाला आजकाल तर गुगल पे आहे म्हणू शकतात लोक, पण गुगल पे वर पण आपला नंबर आहे ना, मोबाईल नंबर नाही का? तो पण चुकीचा असेल तर? तो तर आपल्या हातात नाही ना. पण हातात आहे की म्हणजे स्पेशल नंबर घ्या. हो, स्पेशल कशाला? स्पेशल नंबरची काही आवश्यकता नाही. पूर्णची टोटल घ्या योग्य नंबरवर. ओके. तर फायदा होणार आहे. आजकाल आरटीओ मध्ये गाड्यांचे नंबर पण तुम्हाला चॉईस नंबर मिळतात. सगळीकडे नंबरचं सायन्स आहे, लक्षात घ्या. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण अंकांच्याच तर अवतीभोवती आहे. आज मला पोहोचायचंय किती वाजता? 11 वाजता. मग मला किती वाजता उठावं लागेल? हे सगळं गणित आहे ना, अंकच आहेत ना. व्यवहारामध्ये अंकच आहेत. खरं. जन्मतारखेमध्ये अंकच आहेत. सर्वे नंबर, गाडी नंबर, मोबाईल नंबर, प्लॉट नंबर, सगळ्यामध्ये अंक आहेत. आणि आजकाल तर सगळं मोबाईलवर आहे. कनेक्टिव्हिटी सगळी तीच आहे. मग जर तो मोबाईल नंबर नीट नसेलचा अर्थ समजून घ्या. तुमच्या लकी नंबर मध्ये नसेल तर अडचण येते. 100% येते. तुमचे पैशाचे व्यवहारच होणार नाहीत त्याच्यामध्ये. किंवा नुसते पैशाचेच नाही. आता एखादी मुलगी इंटरव्ह्यूला सारखी अप्लाय करतीये पण तिकडून कॉलच येत नाहीये. तिचा नंबर नाहीये बरोबर, मोबाईल नंबर, तो तिला मॅच नाहीये म्हणून अडचण आहे. इव्हन एकदा मी सांगते, माझी शुभयोग वधूवर मंडळाची एक गोष्ट सांगते. मी त्या एक बाई होत्या, मुलीसाठी स्थळ बघत होत्या. तर तेव्हा मी त्यांना नावातलं करून दिलं ते चेंजेस. तर म्हटलं तुमचं नाव बघू द्या मला, कारण तुम्ही तिच्यासाठी स्थळ बघताय. तुमचं जर व्यवस्थित नसेल व्हायब्रेशन तर काम होणार नाही. एवढं इंटरलिंक. हो, अगदी ते आहेच.
तर त्यांचं नाव चुकीचं होतं. त्यांचा मोबाईल नंबर 8 वर होता. मुलगी होती 2 अंकावर. म्हटलं नाही ठरणार. एवढं आहे का मॅडम? म्हटलं हो. त्यांनी चेंज करून घेतलं. तुम्हाला खोटं वाटेल, 2 महिन्याच्यात लग्न ठरलं तिचं. हे सगळं अनुभवावरून बोलते. काही माझ्या मनाचं किंवा कुठे लिहून ठेवलेलं नाहीये, हे अनुभवावरून आहे की हे असं होतं. अंकांचं खूप सामर्थ्य आपल्या आयुष्यावर आहे आणि प्रत्येकाने शिकण्याचं शास्त्र आहे हे न्यूमरॉलॉजी. आणि व्यवहारामध्ये वापरलं तर याचा फायदाच आहे. नुकसान खरंच नाही, फायदाच होतो. तुम्ही कोणाला नाव बदलण्याचे सल्ले किंवा कंपनीचं नाव, स्वतःचं नाव? हो हो, खूप खूप. म्हणजे माझं या क्षेत्रामध्ये 22-23 वर्ष झाले मी काम करतेय. तर कंपनी नेम्स चे कामं केलेली आहेत किंवा IT कंपनीज असू दे किंवा हॉटेल्स किंवा बिल्डर, काही बिल्डर लोक घेत असतात की आम्हाला नवीन बिल्डिंग बांधायच्या. तर प्रत्येक, लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीला नाव आहे की नाव पाहिजे असतं. आपण जन्माला आलो, आपल्याला नाव ठेवलं जातं. आता पूर्ण म्हटलं जातं ना नाव, असं एम म्हणू शकत नाही किंवा म म्हणू शकत नाही. मयूर असं पूर्ण नाव घेतलं जातं. म्हणून पण सही सुद्धा पूर्ण नावाची जर असेल तर फायदा होतो. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि त्या एकमेकांशी रिलेटेड आहेत. असं आहे. तर नावातला बदल तर खूप लोक करून घेतात. शिक्षण चांगलं झालेलं असे काही लोक आहेत किंवा नवीन व्यवसायात पडतायत तर आम्हाला कंपनी नेमचं नाव सांगा. मग काही मसाल्यांचे प्रॉडक्ट्स करणाऱ्या पण आहेत किंवा स्नॅक सेंटर आहेत, हॉटेल आहेत व्यावसायिक, अशा बऱ्याच लोकांचं कंपनी नेम्स करून दिलेले आहेत. आणि फॉरेन कंट्रीज मध्ये पण आहे, दुबईला वगैरे ISO कन्सल्टंट आहेत, त्यांचे पण चेंजेस करून दिलेले आहेत कंपनीचे. कंपनी नेमचं तुम्ही विचारत होता की नावातले चेंजेस, तर खूप खूप अशा कंपनीज आहेत की आपण चेंजेस करून दिलेले आहेत. मग बांधकाम व्यावसायिकांनी पण चेंजेस केलेले आहेत आणि काही पार्लर आहेत, हॉटेल्स आहेत, स्नॅक सेंटर आहेत. मध्यंतरी मी नवीनच बिझनेस सुरू करत होत्या त्या की मसाल्यांचे बिझनेस होतं, त्याला पण मी पूर्वा फूड्स म्हणून नाव दिले किंवा बी फास्ट म्हणून नाव दिलेलं आहे. आणि आपलं जंगली महाराज रोडवरचं पराठा हाऊस हे पण नाव दिलेलं आहे. आणि मसालेदार बिर्याणी आहे. हिंजवडीला कॅफे तोफखाना आहे. शिवापूरला वाईनवूड हॉटेल आहे. अशी बऱ्याच गोष्टी आहेत किंवा खूप चेंजेस करून दिलेले आहेत कंपनीचे. म्हणजे आता इतकं काम केलंय ना की आता एक्झॅक्टली लक्षातही नाहीये की एवढं अशी गोष्ट आहे. बापरे. आता तुम्ही बिझनेस पासून लाईफस्टाईल पर्यंत त्यामध्ये प्रत्येक गोष्ट आली, यामध्ये कसं अंक गणित आपल्या अवतीभोवती वर्क करत असतं हे सांगितलं. तर आता त्यातून परत एकदा आपण एका सेन्सिटिव्ह मुद्द्यावरती येऊ, लग्न किंवा रिलेशनशिप. आजच्या या जनरेशन मध्ये एक मुलगा मुलगी जर रिलेशनशिप मध्ये येत असतील किंवा ते लग्न करणार असतील तर एकमेकांचं कम्पॅटिबिलिटी खूप जास्त पाहिली जाते. त्यामध्ये ती इतकी पाहिली जाते की लोक चक्क लिव्ह इन सुद्धा मध्ये राहतात की आम्ही एकमेकांसाठी कम्पॅटेबल आहोत की नाही. तर यामध्ये अंक कसे वर्क करतात आणि कोणत्या अंकाच्या व्यक्तीने कोणत्या अंकाच्या व्यक्तीसोबत रिलेशनशिप मध्ये यावं? ओके, बर. म्हणजे कुठले अंक कोणाला मॅच करतील? हा, एक्झॅक्टली. लग्नासाठी तर एक अंक जो आहे तो आहे रवीचा, बरोबर. तर या लोकांचं कोणाशी पटणार नाही तर 8शी नाही जमणार. यांनी 8 बरोबर विवाह करू नये. ठीक आहे. आणि लक्षात घ्या की हे मी फक्त नंबर्स सांगते पण त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. तर 1चं कसं आहे 2शी पण पटू शकतं, 3चं पटू शकतं, 4शी पण जमू शकतं, 5शी, 6शी नाही जमत. 6 आणि 8, 6 आणि 8 यांच्या बरोबर विवाह किंवा रिलेशनशिप. काय आजकाल रिलेशनशिप हा शब्द खूप ट्रेंडमध्ये आहे आणि यंग जनरेशन पण खूप बघतात, येतात माझ्याकडे की मॅडम लग्न करायचंय तर हे सूट आहे का बघा नंबर्स. तर काही वेळा सूटही नसतं, सांगितलंही जातं, पण मग नावातला बदल हा एक उपाय आहे त्याच्यामध्ये.
तर 1 अंकाने 6 आणि 8 बरोबर विवाह करू नये. 2 अंकाने त्याचे मित्र अंक आहेत 2, 4, 6, 9 असं आहे. 2 अंकाने पण 8 बरोबर विवाह करू नये. यांचं नाही जमत. म्हणजे चंद्र आणि शनी कसं जमेल ना, विचारच जुळणार नाही. तर पण मग करणारच असेल तर मग उपाय आहेत. उपाय करून ती लोक लग्न करू शकतात. आपण खूप इनिशियल बेसिस वरती बोलतो की हो अंकावरती. येस 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 3 अंकांनी 3, 6, 9शी चांगलं जमेल त्यांचं. 1शी पण जमेल. त्यांचं 2शी नाही जमणार विवाह करण्यास. आणि 3चं 4 बरोबर नाही जमणार आहे. 4 आणि 3 नाहीच जमत. मित्र अंक नाही आहेत एकमेकांचे. म्हणजे जर 3, 4 असेल तर त्यांनी विचार करावा. ह्यांची खूप भांडणं होण्याची जास्त शक्यता असते. कारण हर्षल आणि गुरु आहे, दोघं स्ट्रॉंग ग्रह आहेत, त्यामुळे ते नाही जमणार. तर 4 अंक. तर 4 अंकाचं एक वैशिष्ट्य सांगते मी तुम्हाला. 4 आणि 8चं. 4 आणि 8 ही मुलं मुली एकमेकांच्या प्रेमात पडतात. खूप अट्रॅक्शन असतं. म्हणजे बहुतांशी त्यांना तेच अंक भेटत राहतात 4 आणि 8. म्हणजे आजपर्यंत मी बघितलंय. आणि काय होतं, लग्न जोपर्यंत मैत्री असते ना तोपर्यंत पटतं छान. पण जेव्हा लग्न केलं जातं तेव्हा त्यांना थोड्या अडचणींचं हे करावं लागतं. अडचणींचा सामना करावा लागतो. असं आहे 4चं. तर 4ने ना 1 बरोबर केलं ना, 1 अंका बरोबर विवाह किंवा 2 खूप छान आहे. 4चं 1, 2 बरोबर खूप छान पटतं. त्यांनी ते अंकांबरोबर कम्पॅरेटिबिलिटी आहे त्यांची. आणि 5ने काय करावं, 5ची आणि स्पेशल जोडी सांगते 5 आणि 1 हे एकमेकांशी खूप छान आहेत. 5चं 8 बरोबर पण पटतं. म्हणजे 8च्या लोकांना 5 अंकाचं जर नवरा किंवा बायको मिळाली तर त्यांना फायदे आहेत. असं आहे. ते छान आहे. 5 आणि 8ची जोडी छान आहे. 6 अंक कसा आहे, त्याला 2, 6, 3, 9 या अंकाशी त्यांनी विवाह केला तर खूप छान आहे. हा, खूप छान जमतं त्यांचं. आणि 7ला काय होतं, 7 अंकाचं पण मी एक बघितलंय की त्यांच्या आयुष्यात 8 अंक जास्त येतो विवाह करण्यास किंवा मैत्री होण्यास. 8ला 7 कडून फायदा आहे. त्यांनी जर लग्न केलं तर संसार सुखाचा होऊ शकतो. पण 7 वाल्यांनी ठरवायचं असेल तर मग कोणाशी करायचं, तर मग 1, 3, 5, 7, 9 याच्याशी यांचं छान पडतं. मग 8 वाल्यांच्या आयुष्यात 4 येणारच आहेत. त्यांची मुलं सुद्धा 4 आणि 8 वर जन्माला येतात. 99% 4 आणि 8 वर येतात जन्माला त्यांची मुलं पण. मग हे भेटतात पण 4 आणि 8 वालेच एकमेकांना. पण ठरवून लग्न करायचं असेल तर 3, 5, 7, 8 याचा 3, 5, 7 याचा वापर करावा. पण आता काही जोड्या म्हणतातच की आता आजकालच्या मुलं नाही, आम्ही लग्न करणार किंवा आम्ही रिलेशनशिप मध्ये राहणार. त्यावेळेला काही ऑप्शन नसतो. मग अशा वेळेला योग्य न्यूमरॉलॉजीचा सल्ला घेऊन नावातले व्हायब्रेशन्स ते एका योग्य नंबरवर आणले तर त्यांचा फायदा होऊ शकतो त्यांना. म्हणजे उपाय आहे. 100% उपाय आहेत. आणि 9 अंक, 9 अंकाला पण 3, 6, 9 यांची कम्पॅरेटिबिलिटी चांगली आहे. 3च्या टप्प्यातले. हो. आणि 2 अंक. 2 अंकाचं पण यांचं छान जमणार आहे. 2 अंक फारच कॉमन नाही. 2ला उलट मित्रांक कमी आहेत. 2, 6, 9 यांचं 2, 4, 6, 9 एवढ्याच लोकांशी पटतं 2 अंकाचं. बर. पण ते पटवून घेतात कारण तो चंद्रग्रहाचा नंबर आहे. ओके. असं आहे. सामंजस्य. पण यांना मित्रमंडळी कमी असतात. बरं, कमी असतात, ठराविकच असतात. पण ते असतात ते छान असतात, ठराविक लोक. आणि बाकीची जी विषम अंकाची लोक आहे ना, यांचा इतका मित्र परिवार असतो की जिथे जाईल तिथे ओळखी होतात. हे थोडे इंट्रोवर्ट आहेत. 2 आणि 6 आहे ना, यांना मित्र कमी आहेत. ते कमी बोलतात, अंतर्मुखी आहेत, आपल्या आपल्या कोशात राहणार आहेत. काही काम नसेल तर घरी बसून आराम करणारे असतात, शांत असतात. त्यामुळे तर मला असं सांगायचंय स्पेशली यंग जनरेशनला की ठीक आहे रिलेशनशिप मध्ये आहे किंवा काय, तर थोडस ह्या गोष्टी पण जर बघितल्या तर पुढे प्रोग्रेस आणि सक्सेस मिळायला मदत होते. आता शेवटी बघा, प्रत्येक मनुष्याला आयुष्यामध्ये काय पाहिजे, सक्सेस पाहिजे. पार्टनर चांगला पाहिजे,
मुलं बाळ चांगली पाहिजेत, हा. ती शिकली पाहिजे, किंवा घोडागाडी काय असेल टिपिकल माइलस्टोन. हा टिपिकल जे माइलस्टोन्स आहेत तेच पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला तेच स्वप्न आहे की मला लक्झुरी पाहिजे, बरोबर ना. त्यासाठीच मनुष्य आजकाल धडपडतोय असं म्हणायला पण हरकत नाही. फक्त मग तुम्ही योग्य पाथवर आहात का हे बघणं पण महत्वाचं आहे. नाही तर माणूस नुसताच धावत असतो, नाही का. पण जर त्याने योग्य सल्ला घेतला, हे बघा अंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्राची मी म्हटलं शाखा आहे. अंकशास्त्र रोजच्या जीवनातलं भविष्य सांगत नाही, ते भविष्य घडवण्याचं काम करतं. ओके. मग आपल्याला भविष्य घडवण्यासारखं जर गोष्ट मिळत असेल तर मग आपण ती का नाही करायची. एक सल्ला घ्यायचा आहे आणि तो आयुष्यभर काम करणार आहे, तुम्हाला आयुष्यभर नंबर साथ देणार आहे. म्हणजे अंकशास्त्र भविष्यातले धोके वर्तवत नाही. एक सही बघितली ना तर आम्हाला प्रॉब्लेम नक्की कळतो. बर. की तुम्ही अडचणीत येणार आहात का, किंवा काय अडचण होऊ शकते. ओके. अंदाज बांधतायत, कळू शकतो. पण तुम्हाला भविष्य घडवायचं असेल ना तर न्यूमरॉलॉजी बेस्ट आहे. तुम्ही त्याचा वापर करा. म्हणजे माझा आजपर्यंतचा तर अनुभव आहे की परत कुठे म्हणजे आपण जर योग्य पाथने चाललो, नावातले व्हायब्रेशन व्यवस्थित करून घेतले तर नाही येत कुठली अडचण. कारण तुम्ही मुळात डिस्टर्ब राहतच नाही, कारण तुम्ही एका चांगल्या आत्मविश्वास मिळेल असे व्हायब्रेशन लिहित असता. लक्षात घ्या. म्हणजे मी सांगते ना, असं जर कोणी मला सांगितलं असतं तर कदाचित मला पटलं नसतं. पण मी हे शिकले, मी अशात काम केलं, तेव्हा माझा विश्वास बसला. अनुभवाचे अनुभव. अंकानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट येते, रंग आणि आपल्या वापरल्या जाणाऱ्या वस्तू. तर या कशा काय म्हणजे कोणाला सूट करतात आणि काय असतं आहे ना. रंगसंगती खूप महत्वाची आहे. कारण रवी ग्रह, मी आता सिक्वेन्सनी सांगते तुम्हाला. एक अंक जो आहे तो रवीचा आहे, सूर्यग्रहाचा आहे. त्या लोकांनी ऑरेंज कलर, नारंगी, सूर्याचा उगवता आपण माहिती आहे, उगवता सूर्य कसा दिसतो, मग त्याच्या ज्या शेड्स आहेत त्या सगळ्या त्या व्यक्तीच्या आहेत. मग त्याच्यामध्ये ऑरेंज येतो, व्हाईट येतो, येल्लो येतो शेड, कधी कधी रेड पण दिसतो, लालसर दिसतो, सोनेरी. हे सगळे रंग रवीची लोक वापरू शकतात. महत्वाच्या कामाला तर तुम्ही वापरायचेच आहेत हे रंग. भाग्यांक 2च्या व्यक्तींनी निळा, पांढरा आणि क्रीम कलर, जो असा पिवळसर असतो ना, ते कलर वापरायचे. त्याने चांगले व्हायब्रेशन्स मिळतात आणि फायदा होतो. आणि भाग्यांक 3 गुरुचा ग्रह आहे, त्यांना पांढरा, हिरवा, पिवळा या कलरच्या शेड्स वापरू शकतात. 4 अंक हर्षलाचा ग्रह आहे, तर यांना पण पांढरा चालेल. आणि 1 आणि 4 नाण्याच्या 2 बाजू असल्यासारखे आहेत. म्हणजे 1 हा 4 सारखा, 4 हा 1 सारखा बऱ्याच अंशी असतो ग्रह. तर 4 अंकाच्या लोकांना तिथे परत निळा, पांढरा, ग्रे कलर आणि यांनी पण ऑरेंज कलर वापरला तर चालणार आहे, कारण ते रवी सारखे पण आहेत. अंक 5 पांढरा, हिरवा, पिवळा हे कलर्स 5 अंकाच्या लोकांनी वापरायचे आहेत. 6 अंक निळा, पांढरा आणि पिंक कलर, गुलाबी कलर ह्या वापरायचे आहेत. 7 अंक परत हिरवा, पांढरा आणि पिवळा हे कलर्स यांनी वापरायचे आहेत. 8 अंकाचा शनी महाराज आहेत राशीस्वामी, तर यांनी डार्क ब्लू वापरायचा आहे, नेव्ही ब्लू, डार्क ब्लू आणि ग्रे कलर आणि काळा कलर. शनी महाराजांनाच फक्त काळा कलर चालू शकतो, तर त्या व्यक्तींनी काळा कलर वापरला तर चालणार आहे. पण तरी सुद्धा शक्यतो महत्वाची कामं करायला त्यांनी डार्क ब्लू किंवा ग्रे कलर वापरावा. 9 अंक येतो मंगळाचा, यांचा कलर आहे लाल, लाल, पिवळा ह्या शेड्स ते वापरू शकतात. आणि या रंगसंगती वापरून नक्कीच फायदा होऊ शकतो. म्हणजे काळा फक्त शनीच्या लोकांनी वापरायचा. आजकाल काळा एस्थेटिक ट्रेंड मध्येच आलेला आहे काळा कलर खूप. मग अशा वेळेला खरंच मी काय सांगते की वर जे तुम्ही घालणार आहे टॉप, तो तरी तुमच्या लकी कलरचा घाला, कारण ब्लॅक पॅन्ट चालू शकते असं आता आम्ही सांगतो की, कारण ट्रेंडच आहे ब्लॅकचा तसा. तर मग तसं करू शकतात मुलं. कारण परीक्षेला जाणाऱ्या मुलांना पण त्यांनी कुठल्या कलरचे कपडे वापरायचे हे पण मी सांगत असते की आजची तारीख काय आहे,
त्या मुलाची तारीख काय आहे, आणि हॉल तिकीट त्याचा नंबर काय. हॉल तिकीट बदलता येत नाही बघा, काही गोष्टी आहेत त्या बदलता येत नाही, पण उपाय आहेत ना, की उपाय काय करू शकतो, मग ते आम्ही सांगत असतो. मग ह्याच्यामध्ये परत रत्न आहेत, लकी कलर्स आहेत, रत्न आहेत, मित्रांक आहेत, की कुठले मित्रांकांशी जमणार आहे, या सगळ्या. आता मगाशी जे मी सांगितलं की लग्न करण्यासाठी कुठलं नंबर आहे, तो एक वेगळाच विषय आहे. आणि मित्रांक की तुम्हाला पार्टनरशिप करायची आहे बिझनेसमध्ये, तर त्याचे मित्रांक वेगळे आहेत. किंवा तुम्ही कुठल्या तारखा वापरणार आहात रोजच्या जीवनामध्ये, लकी तारखा, की मला या वेळेला हे काम करायचंय. आता कसं समोरच्यानी जर तारीख दिली तर तुम्ही त्याच्यामध्ये बदल नाही करू शकत. समजा त्या इंटरव्ह्यूला दिली तेच देणार ना तारीख, पण काही गोष्टी तुम्हाला ठरवायच्यात तुमच्या कामासाठी, मग त्या तुम्ही लकी डेट्स वापरू शकता, असं आहे. आणि परत मग मिसिंग ग्रह आहेत त्याचे यंत्र किंवा ताईत आम्ही देत असतो, त्याचा पण खूप फायदा होतो. हा, अशा खूप बारीक सारीक गोष्टी आहेत अंकशास्त्रामध्ये की त्या सगळ्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. म्हणजे एखादी व्यक्ती आलीच आहे तर केवळ एक अल्फाबेट मधला बदल दिसतो तुम्हाला, पण त्या अनुषंगाने सगळा अभ्यास केलेला असतो. नाव पूर्णपणे बदललं जात नाही. नावात बदल म्हणजे एखाद्या नावामधला अल्फाबेट वाढवला जातो किंवा कमी केला जातो. म्हणजे आम्हाला फक्त रिझल्ट दिसतो, मागची पूर्ण प्रोसेस एक जर्नी आहे, खूप अभ्यास येतो. आणि कारण एक जबाबदारीचं काम असतं नावातला बदल करून देणं, त्यामुळे खूप बारकाईने अभ्यास करून ते सांगितलं जातं. आणि मला शिकवायला पण आवडतं, न्यूमरॉलॉजी शिकवते मी. म्हणजे कसं असतं की शिकवणं पण मला असं वाटतं की त्या व्यक्तीचा निर्णय, म्हणजे समजा माझा विद्यार्थी आहे, त्याने कोणाला दिलं तर त्याचं चुकायला नको, त्यामुळे ते खूप प्रामाणिकपणे शिकवलं जातं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे शिकूनच जर घेतलं तर खूप चांगलं आहे. तुम्ही लोकांचंही काम करता, स्वतःचंही काम होतं. यासाठी क्लासेस घेता का तुम्ही? हा, न्यूमरॉलॉजीचे आणि वास्तुशास्त्राचे क्लासेस आहेत. आणि मी आमच्या विद्यालयामध्ये भालचंद्र ज्योतिर्विद्यालयामध्ये शिकवत होते 7 वर्ष. त्याच्यानंतर मग हे सुरू केलेलं आहे क्लासेस. आणि माझे या क्षेत्रातले गुरु डॉक्टर एम कटक्कर सर, तर यांच्याकडे मी शिकले. भालचंद्र ज्योतिर्विद्यालयाचे सर्वेसर्वा डॉक्टर कटक्कर सर, मी त्यांची विद्यार्थी आहे. आणि तुम्ही क्लासेसही घेता? हो, न्यूमरॉलॉजी आणि वास्तुशास्त्राचे दोन्हीचे क्लासेस घेते मी. आणि त्याच्यामध्ये बेसिक आणि ॲडव्हान्स असे 2 कोर्सेस आहेत. बेसिकमध्ये सगळ्या गोष्टी बारीक सगळ्या शिकवल्या जातात, की अंक काय आहेत किंवा सिद्धांत काय आहे, असं सगळ्या गोष्टी बेसिकमध्ये येतात. आणि ॲडव्हान्समध्ये मग अंककुंडलीचा जास्त प्रमाणात त्याचे योग आणि नावातला बदल या गोष्टी शिकवल्या जातात. आणि प्रोजेक्ट करून घेतलं जातं मेन, आणि ती व्यक्ती प्रॅक्टिस करू शकेल अशा पद्धतीने शिकवलं जातं. उत्कृष्ट नोट्स असतात आपल्या आणि सोप्या भाषेत असतात, सामान्य लोकांना पण कळू शकतं आणि म्हणजे छान शिकवलं जातं. क्लासेस पण मी सुरू करून 15 वर्ष होऊन गेली. आणि ड्युरेशन साधारणपणे आता जसं क्लास करणार आहे त्याप्रमाणे असतं, की काहींना लवकर बाहेरगावचे काही लोक असतात, मग त्याप्रमाणे आपण ड्युरेशन ठरवतो बॅच प्रमाणे. जनरल कोर्स किती दिवसांचा आहे, म्हणजे किती दिवस तुम्ही देता एखाद्याला शिकवण्यासाठी? ऍक्च्युली जसं मी म्हटलं तसं रोज करणारी पण लोक आहेत, की आम्ही रोज येऊ शकतो किंवा सॅटर्डे संडे येऊ शकतो. मग 6 महिने वगैरे तो चालतो क्लास. आणि मुलांना प्रोजेक्टमध्ये तर हेल्प करावीच लागते, सांगावं लागतं, त्यामुळे तो चालतो. बोलता बोलता कधी पॉडकास्टच्या आपण शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपलेलो आहोत, हे मलाही आणि आपल्या प्रेक्षकांनाही कदाचित नसेल कळालं. मॅम, आता या शेवटच्या टप्प्यावर येताना एक प्रश्न असा उद्भवतो की जे लोक या, जसं की तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला देखील या शास्त्रावरती सुरुवातीला विश्वास नव्हता, त्यानंतर तुम्ही जे यामध्ये यश मिळवलं किंवा अनुभव घेतले मूळतः, त्यानंतर तुम्हाला याच्या सत्यतेबद्दल काय म्हणतात, एक कॉन्फिडन्स आला, विश्वास आला. तर ज्या लोकांना
या शास्त्राबद्दल एवढा विश्वास नाहीये, किंबहुना त्यांना याचं सामर्थ्य माहीत नाही, तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? खूप छान प्रश्न विचारला. कसं आहे की जन्मतारीख, नाव आणि सही, मला असं वाटतं की प्रत्येकाने आपलं ते अनालिसिस करून घेतलं पाहिजे एकदा तरी. कारण अनुभव आल्याशिवाय गोष्टी कळणार नाहीत. जरी विश्वास नसेल तरी एकदा बघायला हरकत नाहीये की या नावामध्ये कुठले ग्रह आहेत, कुठल्या ग्रहावर आपला अंक येतोय. आणि मला तर असे विश्वास नसणारे खूप लोक आले पण होते माझ्याकडे, आणि मग मी त्यांना सांगितल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी पटल्या पण आणि त्यांनी त्या केल्या पण. हे बघा, जन्म आणि मृत्यू हा प्रत्येकाचा ठरलाय, बरोबर. त्याची डेट ऑलरेडी फिक्स माहिती आहे, ठरलेली आहे सगळ्यांना. पण तो जो मधला स्पॅन आहे, तो जो जीवन पथ आहे, तो तर आपण कशा पद्धतीने घालवायचा हे आपण ठरवू शकतो ना. कारण मी म्हटलं तसं की अडचणी या प्रत्येकाला येतात, मनुष्य प्राणी आहे तर अडचण ही येणारच आहे. पण काहींच्या लगेच सुटून जातात अडचणी, पटकन आपण त्याच्यातून बाहेर पडतो. तो जो मधला टप्पा आहे तर त्याचं गणित मांडून आपण नक्की या शास्त्राचा एकदा तरी अनुभव घ्यावा आणि आपल्या तारखेप्रमाणे आणि ग्रहांप्रमाणे आपली सही कुठल्या नंबरवर येते एकदा बघून त्यांनी घेऊन स्वतःच अनुभव या गोष्टीचा घ्यावा असं मला वाटतं. जन्म आणि मृत्यूच्या मधल्या स्पॅन आपण आपल्या या अंकशास्त्राने कसं काय अजून चांगल्या पद्धतीने इन्हॅन्स करून जगू शकतो, आपली जीवनशैली अजून कशा प्रकारे चांगली होऊ शकते, याबद्दल तुम्ही जो आज संवाद आमच्याशी साधलेला आहे आणि अनसीन मराठीच्या स्टुडिओमध्ये येऊन जे काय आमच्या प्रेक्षकांशी तुम्ही बोललेला आहात आणि त्यांच्या शंका असतील, कुशंका असतील, त्यावरती जो योग्यरित्या प्रकाश टाकलेला आहे, त्याबद्दल मी खरंच तुमचे खूप खूप आभार मानतो. थँक्यू सो मच. तुम्ही मला इकडे बोलावलं, खूप खूप छान अनुभव आला इकडे, पण छान वाटलं. अशाच प्रकारच्या नवनवीन व्यक्तिमत्वांना भेटण्याकरिता आणि नवनवीन पॉडकास्ट ऐकण्याकरिता अनसीन मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.